मी याचं वाचन किंवा अभ्यास करत असताना मला लक्षात आलं, की कर्नाटकात अजूनही असं आहे, की जसं आपण म्हणतो ना, की पाषाणातनं आपण देव काढतो. म्हणजे एक दगड आहे जसं प्राचीन काळी पण तेच होतं, का म्हणजे दगडातूनच मूर्ती बनवलेली आहे. तर ते लोकं आधी 3-4 तास जे काही आहे ध्यान साधनेमध्ये असतात आणि त्यांची अशी मान्यता आहे, की आम्हाला देव निर्माण करायचा नाही आहे. ती मूर्ती ते आधी काय त्याचं मनन, चिंतन करतात. काही काळ 3-4 तास वगैरे ध्यान साधनेत असतात आणि जो काही पाषाण आहे, त्याच्यातनं आम्हाला फक्त त्या पाषाणातले वेगळे पार्ट काढायचे आहे. पाषाणातच देव आहे. असं त्यांची एक समजूत आहे. नाही, हे याच्या काय म्हणतात त्याला, ते मानण्यावर असतं. हं, पण ॲक्च्युली शास्त्र जे असतं ना, हं, शास्त्र कठोर असतं, हं. तर्कशुद्ध असतं. तर्कशुद्ध. तर त्याच्यामुळे काय होतं, की आता शास्त्र कसं, हं. तर तुम्ही दगड कुठला निवडावा, बरं. दगड कुठला निवडावा हे महत्त्वाचं काय आहे, हं, की तुम्ही जर मूर्ती एखादी 5 फुटाची मूर्ती घडवणार आहात, हं, तर 5 फुटाची मूर्ती घडवताना त्याच्या आजूबाजूचा काढावा लागणारा जो दगड आहे, हं, तो जवळपास 10 फुटाचा असणार आहे. म्हणजे तो जो स्तंभ किंवा हं, शिला हं, तुम्ही घेणार आहे, हं, ती तेवढी मोठी शिळा घेणार आहे. तुम्ही ती जेव्हा काम करायला सुरुवात कराल, ती आतून तो दगड जर हे असेल, त्याला ब्रेकेबल असेल किंवा त्याच्यामध्ये गॅप असेल किंवा हॉलो असेल, हे कसं कळणार ना तुम्हाला? हं, हं. तुम्हाला त्या दगडाचं ज्ञान म्हणजे असल्याशिवाय तुम्ही त्याचं असायला पाहिजे ज्ञान म्हणजे. हं, असेल तरच तुम्ही करू शकता ना. म्हणजे तसं ज्ञान असणारं शास्त्र आपल्याकडे होतं. हं. बरोबर आहे. बरोबर. तर हे शास्त्रानुसार आहे. हं, हं, कुठला हं. दगड निवडायचा निवडायचा. हां. हे शास्त्र आहे ना. दगडाचे बरोबर. प्रकार असतात. हं, हं, हा हं. बेसॉल्ट आहे, की ग्रॅनाइट आहे, की सँडस्टोन आहे, बरोबर, बरोबर. की हा चुनखडीचा आहे. हं. अजून काय, जे काही दगडाचे प्रकार असतील, तो वालुकाष्म तर वगैरे ते वगैरे पण म्हणतात. शास्त्रातच येऊन गेलं म्हणजे म्हणजे सगळ्या गोष्टी झाली, म्हणजे बरोबर. एक शास्त्रज्ञ तुम्हाला असा पाहिजे, की दगड कुठला निवडायचा हे हं. तो सांगणारा. सांगणारा. हां. मूर्तिकार वेगळा. हं. मूर्ती कोणाची घडवायची आहे, त्याच्यामध्ये मला काय अपेक्षित आहे, हे सांगणारा तत्वज्ञ वेगळा. हं. बरोबर. आहे की नाही? हो. म्हणजे कलाकाराची लहर आली म्हणून तयार झालेलं हे काहीही नाही. नाही. बरोबर. याच्यामध्ये आध्यात्मिक आणि शास्त्रीय बैठक आहे. हं. तात्विक बैठकही आहे. मंदिरशास्त्रात ग्रंथाचाही वापर होतो आणि शास्त्र हे पाळलं जातं, असं म्हणता येईल आपल्याला, है ना? काही काही पार्शियन संस्कृतीमध्ये काही मंदिर काही एक सूर्यदेवतेची एक मूर्ती आहे ज्यात त्यांनी बूट घातलेले आहे पायात. तर त्याला कसा संदर्भ जोडता येईल तो? अ, मला आपण वाटते असं नॅशनल म्युझियममध्ये पण ती ठेवलेली आहे. बऱ्याच मंदिरांवर बरंच. आहे. हं, अ, कसं आहे, मूर्तींचे 4 प्रकार आहेत. जसं मंदिरांचे प्रकार आहेत, म्हणजे उत्तर दिशेचे जे मंदिर आहेत भारतातल्या, हं, ते नागर शैलीतले आहेत. हं, दक्षिणेकडचे जे आहेत ते द्राविड शैलीतले आहेत. हं, या दोन्हीचा मिलाप झाला म्हणजे वेसर शैलीतले म्हणतात. महाराष्ट्रातली काही मंदिरं आहेत त्यांना भूमिज शैली असं म्हणतात. हं, तसं मंदिरांचे हे प्रकार झाले, तसे मूर्तींचेही प्रकार असतात. हं, म्हणजे हं. योग, भोग, वीर आणि अभिचारक अच्छा. असे मूर्तींचे प्रकार आहेत. हं, आता योगमूर्ती म्हणजे कशी, तर विठ्ठलाची जी मूर्ती आहे हं. ती योगमूर्ती आहे. बरं. दोन्ही पाय समचरणी आहेत. हं. पाठ, खांदे आणि सरळ मान, असा. डोकं हे हं, सरळ याच्यामध्ये आहे. हं, कटीवर 2 हात आहेत. भोगमूर्ती म्हणजे काय, तर भक्ताला ऐश्वर्य मागायचं असेल हं, तर तशी मूर्ती असते. म्हणून आपण तिरुपतीच्या बालाजीला जे जातात हं, हं, हं. ते ऐश्वर्यासाठी जातात. वीरमूर्ती म्हणजे याच्यामध्ये आखाड्यामध्ये हनुमानच का, हां. कारण आपला जसा भाव वीरतेचं एक प्रतीक आपला जसा हं, भाव तशा हं, आम्ही मूर्ती घडवल्या. त्याच्यानंतर अभिचारक म्हणजे हं, 2 भिन्न समाजांना एकत्र करणारे काही देव असतात किंवा मूर्ती असतात. हं, त्या अभिचारक मूर्तीमध्ये येतात. हं, आता मूर्ती करतात काय, तर समाज प्रबोधन करतात. त्याच्यानंतर सामाजिक अभिसरण करतात आणि हं, समाज परिवर्तन पण करतात. हं, हं, आता समाज प्रबोधन म्हणजे काय, तर तुम्ही जर चुकीचं काम केलं तर देव शिक्षा देतो. हं, म्हणजे महिषासूरमर्दिनीची मूर्ती आहे, हं. अंधकासूर वध मूर्ती म्हणजे ते आहे. भाव त्याच्यामध्ये हां, तर ते आहेत तेच तर याच्यामध्ये काय समाज प्रबोधन आहे. हं, चुकीचं काम केलं तर परमेश्वर शिक्षा देईल आणि तुम्ही जर योग्य मार्गावर राहिला हं, तर त्याच्यासाठी अनुग्रह पण करतो. तर हं, अनुग्रह मूर्तीमध्ये कसं आहे, मार्कंडेय ग्रह आहे, हं, असे अनुग्रह मूर्ती येतात. त्याच्यानंतर सामाजिक अभिसरण म्हणजे 2 वेगळे समाज एकत्र जोडणं. हं, म्हणजे आता जसं वनवासी संस्कृतीमध्ये याच्यामध्ये राहणारी जी लोकं आहेत, त्यांचे टोटेम आपलेसे करणं अभिजन संस्कृतीने.
आणि त्यांना हे दाखवणं की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही आहात. तुमचा देव माझा झाला म्हणजे तुम्ही पण माझेच झाले ना. हम्म. याच्यामध्ये हे येतं. आता सूर्यमूर्तीकडे वळू. इराणमध्ये एकेकाळी म्हणजे प्राचीन काळी सूर्यपूजक आणि अग्निपूजक असे 2 पंथ होते. हम्म. आता या सूर्यपूजक आणि अग्निपूजकांमध्ये झालं भांडण. भांडण झाल्यानंतर अग्निपूजकांनी सूर्यपूजकांना हाकलून दिलं. आता जगातल्या कुठल्याही देशातून हाकललेला माणूस येतो कुठे? आपल्या घरीच. भारतात. अच्छा, भारतात. तर भारतात आल्यानंतर ते येताना त्यांचा जो देव आहे सूर्यदेव हम्म. त्याची मूर्ती घेऊन आले. हम्म. आता हे जे आले तिकडनं त्यांना मग ब्राह्मण असं म्हणतात. तर त्यांची मूर्ती कशी होती? त्यांच्या कल्पनेप्रमाणे होती ना. त्याच्या अंगावर अंगरखा होता, डोक्यावर त्यांच्या प्रकारची टोपी होती, त्याच्या पायामध्ये गम बूट्स होते म्हणजे गुडघ्यापर्यंतचे बूट्स होते. कारण त्या प्रांतातनं आलेले. हां, त्यांच्या मान्यतेनुसार तयार झालेले. हम्म. आम्ही पण सूर्यपूजक होतो. भारतामध्ये पण सूर्याची पूजा होत होती. म्हणजे होतेच आहे, अजूनही करतात. आता पौष महिना सुरू आहे, तर रविवारी पुषा इतवार म्हणतो आपण त्याला. बरोबर. तर सूर्याची पूजा करत होतो. पण सूर्याची पूजा आपण कसं प्रतीकाच्या स्वरूपात करायचो. आता हे जे आलेले आहेत बाहेरनं ते आपली मूर्ती घेऊन आले. पण ते आपलेसे झाले किंवा आपले झाले. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये अनेक रंग भरले. आपल्यानुसार बाकी सगळी मूर्ती तशीच राहिली. फक्त पायातले गुडघ्यापर्यंतचे बूट ते तेवढे इराणी. तसेच हां. राहिले. पण याच्यातली गंमत अशी आहे की उत्तरेच्या बाजूच्या ज्या तुम्ही सूर्यमूर्ती बघाल तिथे पायात गुडघ्यापर्यंत बूट दिसतील. दक्षिणेकडे दिसत नाही. दिसत नाहीत. मग याच्यामध्ये एक आता कोणार्क मध्ये ती सूर्यमूर्ती कोणार्कचं मंदिरच सूर्यासाठीच हे आहे. सूर्यासाठीच आहे. त्याच्यानंतर मोढेरा जे आहे आपलं गुजरातमधलं तेही सूर्यमंदिरच आहे. तर दक्षिणेमध्ये मग आता आपण पायात बूट किंवा चप्पल घालून मंदिरात जातच घरात नाही. जात नाही तर मंदिरात तर जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मग देव कसा बूट घातलेला म्हणून त्याच्यावर तोडगा काय काढण्यात आला. हे जे मिथ्स किंवा मायथॉलॉजिकल स्टोरी किंवा पुराण कथा ज्या असतात ना त्या समाजाला जास्त पटतात शास्त्र सांगण्यापेक्षा. खूप शास्त्र सांगत बसले किंवा समरांगण सूत्रधारामध्ये असं लिहिलेलं आहे, त्याच्यात तसं लिहिलेलं आहे, ह्या गोष्टी नाही. त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तयार केल्या. त्यातली एक गोष्ट फार सुंदर आहे. आता सूर्याची पत्नी संज्ञा आणि सूर्याचे सासरेबुवा म्हणजे विश्वकर्मा. आता सूर्याच्या पत्नीने आपल्या वडिलांना म्हटलं विश्वकर्माला की बाबा माझा नवरा बघा कसा बेढव आहे, तुम्ही तर विश्वकर्मा आहात, तर जरा काहीतरी करा. तर मग विश्वकर्मा बसले आपले छिन्नी हातोडी घेऊन आणि ट्रिम डाऊन करायला लागले. करता करता गुडघ्यापर्यंत आल्यानंतर सूर्यदेवानी सासरेबुवांना म्हटलं सासरेबुवा माफ करा, आता सहन नाही होतो हे. तर त्याच्यानंतर त्यांनी मग पुढे मग आता नंतर काय झालं, थांबून गेले. त्याच्यानंतर काय झालं की मग सूर्यमूर्ती म्हणजे सूर्याचे पाय दाखवायचे नाही, बूट दाखवायचा प्रश्नच निर्माण झाला नाही. त्याच्यासाठी ही गोष्ट. तर ते तेवढे बूट तेवढे हां, म्हणजे दक्षिणेमध्ये तुम्हाला ते बूट घातलेला सूर्य दिसणार नाही. पण महाराष्ट्रात जी मंदिरं आहेत तिथे तुम्हाला दोन्ही प्रकारच्या मूर्ती सापडतात.